जे काही हवंय ते झी5 ऍप वर पहा. झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. लय लांबचा पल्ला आहे. गाठायचा, मुलूक नवा आहे, टापे खाली आणायचा, मोठ्या तयारीनं जावं लागेल. जायचंच, पण जायचं ते पुराणपुरावरच. हम अच्छी तरह से जानते हैं कि हमारे तलवार के खिलाफ हमारे बेटे की शमशेरी उठी. चालाक है, शातिर है, बहुत बड़ा सूरमा है. उसके बावजूद एक ऐसी कमी है उसमें जो सिर्फ हम ही जानते हैं. अब्बाजान? हाँ बेटा, और इसी कमी की वजह से वो बागी हमारे सामने घुटने टेकेगा, बल्कि यूं कहो कि अपने घुटने टेकने के लिए मजबूर हो जाएगा. राजपूत बड़ी तादाद में जाकर अकबर से मिल गए हैं, इसलिए हमें हमारी फौज का कड़ा इंतजाम करना चाहिए और कोई भी सुराग नहीं छोड़नी चाहिए. ये कोई मामूली जंग नहीं है वजीर आला. ये जंग हिंदुस्तान के तख्त का सरताज चुनेगी. तिकडे बाप बेटे मोगली सत्तेच्या 60 मारीत गुंतले असतील आणि त्याच वेळी आपण दख्खनेतलं मोगलांचं मुख्य ठाणं मारू. पुराण. बादशाह सलामत, पिछले 5 दिनों से संबा रायगढ़ में नहीं है. क्या कहा? जी बादशाह सलामत, एक पुख्ता खबर आई है कि संबा सूरत पर हमला बोलने की फिराक में है. अहो, देवाच्या काठीला आवाज नसतो, पण त्याच्या काठीचा तडाखा काकर खानला नक्की पडणार. त्याच्या पापाची सजा देणारा नक्कीच कोणीतरी येणार. आलन पना औरंगजेब पहुंची हुई हस्ती है, पर अभी तो खामोश बैठे हैं. हारने के बाद भी उन्होंने कुछ किया? आलमगीर औरंगजेब जब कुछ होना करे हैं तो बहुत कुछ करे. उनकी ये खामोशी मने घणी डरावणी लागे. बहिर्जी काका, जरी अकबर युद्ध जिंकला आणि एवढ्या मोठ्या सल्तनतीचा बादशाह झाला तरी राज्य कारभाराची घडी बसवायला त्याला वेळ लागणारच. हीच संधी साधून जास्तीत जास्त मोगल मुलूक आपण स्वराज्याला जोडून घेऊ. तुम्हाला काय वाटतं, औरंगजेब एवढ्या सहजासहजी हार मानल? गेले 8 दिवस शंभूराजे गडावर नाही. गेले 8 दिवस म्हणजे कोणाला काहीच माहित नाही. कुठे आहेत, कुठे नाहीत, कोणासोबत आहेत, काही कळायला मार्ग नाही. पण आम्हाला वाटलं की इथेच असतील कामाच्या व्यापात. कामाच्या व्यापात का भलत्याच व्यापात अडकलेत काय माहित. यहाँ से सूरत के लिए कोई खुफिया रास्ता है, लेकिन किस लिए? किस लिए? चिंता न करें शहनशाह, पूरा राजपुताना आपके साथ है. जीत हमारी ही होगी. एक लिंग जी की सौगंध, हम आपके लिए लड़ेंगे, मर मिटेंगे. आपका एतबार और प्यार ही हमारे लिए जोश है. हम आपको बता दें कि कल हमारी आपा हमसे मिलने आई थी, लेकिन हमने उनकी एक ना सुनी, उन्हें वापस लौटा दिया. हम सच्चा शासन लाना चाहते हैं. बादशाह औरंगजेब को हराकर आप सभी को आपका हक दिलवाना चाहते हैं. जंग जीत के तख्त नशीन होने के बाद आप सभी पर हमारा रहम करम हमेशा रहेगा. ये वादा है हमारा. शहनशाह मोहम्मद अकबर की जय. बहिर्जी काका, आता इजाजत द्या. सगळं ठरवल्याप्रमाणे पार पडलं. होय, पण माझ्या जीवाला नुसता घोर लागून राहिला होता. काही होतं काही नाही. आता पकडणार असं वाटत होतं, पण सुटलो एकदाच. काय काका, अहो स्वराज्याचा राजा, महाराजांचं लेकरू माझ्या बरोबर, आणि मी असा गाफील. अहो मी असा एकटा कुणाच्या बाला बी भेट नाही.
पण निभावलं ना. होय, पण मला झोप आहे का तुम्ही आल्यापासून? आता आराम करा, सावध राहा. आम्ही रायगड जवळ करू. ठीक, मी आपली माणसं पेरलेतच. पण तुम्ही आता औरंगाबादच्या रस्त्यानं मोरं नाही जायचं, सुरतेच्या रस्त्यानं मोरं व्हा. कारण काकर खानाचे जासूस नाही म्हटलं तरी तुमचा पिच्छा पुरवणार हमखास. आणि मोरं गेल्यावर 22 कोसावर रस्ता बदला. आणि जो पोशाख बी काका, आता आम्ही परत येऊ ते बुरहाणपुरावर हल्ला करण्यासाठीच. जी, आम्ही वाट बघतोय, पण आधी इशारा द्या. फक्त एक मोगम सांगतो, तिकडं औरंगजेब हरल्याची खबर आली रे आली का आम्ही घोड्यावर स्वार झालोच म्हणून समजा. चालेल, पण आधी कोडाच्या भाषेत निरोप पाठवा. येतो आम्ही. $30,000 - 40,000 कडवा राजपूत औरंगजेबाचा निपात करणार. आणि औरंगजेब सफा होताच आपण बुरहाणपूर मारायचं आणि हा सगळा मुलूक स्वराज्याला जोडायचा. ह्या खबर आली सुद्धा, खुद्द बहिर्जी नाही आले. काय खबर भैरजी काका? औरंगजेबाचं कपट चिकलं. औरंगजेबानं कारस्थानाचा इच्छू राजपूतांच्या अंगरक्यात सोडला. आवडली त्यांना, मग त्यांची फुल फॅमिली आली. हे कोणीच ठरवलं आवडली म्हणून? काही म्हणाले का? त्यांनी पसंत पडली. बघितलं बरोबर बोललो मी. काकाला म्हटलं लग्न करेल तिच्याशीच करेल, दुसरी पोरगी बघायलाच नको. आणि तुमचं काय झालं होतं तेव्हा? मी आतमध्ये जाऊन स्वतःला चिमटा काढलेला की एवढं स्मार्ट व्यक्ती मला बघायला आहे की खरं आहे काय स्वप्न आहे. युनी आवाला घाला की यात तुम्ही लईच भारी दिसता बघा. आणि यो माझा फेवरेट बी आहे. तुझी शर्टची चॉईस बाकी भारी आहे. निळा रंग काय दिसतो म्हणून सांगू? हो, मला माहित होतं तुम्हाला निळा रंग आवडतो, म्हणूनच घालून आलोय मी. होय का? होय का? अजिंक्य आहे तोपर्यंत पण त्याच्याबरोबर फोटो काढूया. हा, शिदले एक फोटो काढ ना. आई, तू आणि पहिल्यांदा टीव्हीवर दिसला. अरे आज माझा खूप मोठा इंटरव्ह्यू आहे. आई, ऑल द बेस्ट. तू जिंकला, तू पहिल्यांदा हलवला. डोंट वरी, शी इज फ्रॉम आवर साइड. शनाया, मी तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगून ठेवते. तुला मी जे सांगेन तेच प्रश्न विचारायचे आणि मी जसं सांगेन तसं बोलायचं. आणि गुरु, तू सुद्धा 4 चौघात अपमान करतोयस बायकोचा, काहीच वाटत नाही का तुला? तुम्ही सगळे लोक आमच्या मागे जे वाईट वाईट बोलतात ते काय मला माहिती नाही. नाही, खूप सहन केलं आजपर्यंत, आता नाही. पण राधिकाचं काय होतं ना ते बघ. कोणी माझं काहीही वाकडं करू शकणार नाही. बघ राधा, अजूनही वेळ गेलेली नाहीये. तू त्या प्रोग्रामला जाऊच नकोस ना. हे एक्सपेक्टेड होतं. ते असंच वागणार, प्रत्येक बाबतीत मोडता घालणार. पण आता कोणी काहीही करू दे, मी तिथे जाणार म्हणजे जाणारच. रखा बंधन घातलेला असा, या संकटान सबन घर घेरलेला असा. ह्या जेनी पेरला ता वलाडणाऱ्याचा नशीब बलवत्तर असला तर ठीक, नाहीतर ती राग वलाडणाऱ्याची राग होतली. आज अष्टमी आहे का? हो, पण त्याचा काय संबंध? आई साहेब, मला दर अष्टमीला अशी झोपेतून दचकून जाग येते. आणि अष्टमीला आपल्या घरात काय झालं हे आठवतंय ना? हो मंजुळाबाई, आवरा की भरभर भरभर. किती उशीर? जावा आणि सांगा मंजुळा तयार होऊन येते म्हणावं. अहो बाहेरची सोडा, आपल्यातली तरी कुठं आहे तो समधीचं ना? हा, अवधूत भाऊजी नाही, सचिन भाऊजी, कुठं आहे ती समधी? नक्की काहीतरी घोळ आहे. सगळीच्या सगळी गेल्यात कुठेतरी थापा मारून. आपल्या तालमीतली सगळी पोरं लावणीला गेला चोरून. लावणी न बघता गेलो तर कलेचा अपमान व्हायचा.